सत्तेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे माजी पालकमंत्री तसेच काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे सतेज काव्य मंचच्या वतीने 10व्या भव्य काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्यातील साहित्यिकांनी मानवतावादी भूमिका घेत देशहितासाठी आपल्या लेखणीतून स्वप्ने परावीत असं आवाहन केलं। तसेच वाढदिवसाचं औचित्य साधून ज्येष्ठ गुणवंत कामगार संभाजी थोरात व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कोल्हापूरचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना 5,000 रुपये रोख, 25,000ची पुस्तके व सन्मानचिन्ह अशा प्रकारे यावर्षीचा पहिला सतेज कार्यगौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आला। विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन मिलिंद यादव यांच्या हस्ते झालं। कवी संमेलनाचं अध्यक्षस्थानी कवी डॉक्टर वसंत भागवत होते। यावेळी निर्मिती विचार मंचाचे अनिल म्हमाने व कामगार कल्याण मंडळाचे सचिन खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते नव्या युगाच्या नव्या कविता या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं। राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवंत कामगार सेवा संघाच्या कार्यकारिणीला नियुक्तपत्रे व गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आलं। यावेळी राज्यातील 250 पेक्षा जास्त कवींनी या काव्य संमेलनात सहभाग नोंदवला। सर्व सहभागी कवींना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आला। कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ कामगार नेते व निमंत्रक सुरेश केसरकर यांनी केला, तर सूत्रसंचालन अभिजित मासुर्लेकर यांनी केला। आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मांडलेत। यावेळी संजय सासने, अनिता काळे, आदित्य म्हमाने, संभाजी थोरात, भगवान माने, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, शिवाजी चौगुले, संजय गुराव, दिनकर आडसूळ, सर्जराव हळदकर, सुरेश पवार, विजय आरेकर, प्रताप घेवळे, सुभाष पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी सुरेश केसरकर, कोल्हापूर। बंटी पाटील साहेब यांचा वाढदिवस आज या ऐतिहासिक शाहू स्मारकामध्ये संपन्न होतो आहे, साजरा होतो आहे। दक्षिण मधील मतदार संघाचे माजी आमदार माननीय ऋतुराजदादा पाटील आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि आपण साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो आहोत। महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्याच निमित्तानं सतेज काव्य मंच आयोजित भव्य सतेज काव्य संमेलन या ठिकाणी आज संपन्न होत आहे। पाटील साहेब यांच्या 12 एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज साहेबांच्या परवानगीने आम्ही कवी संमेलन आयोजित केलेलं आहे। हे सलग 10 वर्ष हे कवी संमेलनाचं आम्ही आयोजन करत आहोत। या संमेलनास उपस्थित असलेले या शहराचे, त्यासोबत कोल्हापूर दक्षिणचे तरुण तडफदार माजी आमदार आदरणीय ऋतुराजदादा,
ज्यांचा आज या ठिकाणी सन्मानाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा पहिलाच सतेज गौरव पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव होणार आहे या सतेज काव्य मंचच्या वतीनं, ते आदरणीय कोल्हापूरचे उपमहापौर भोपाळ शेटे साहेब. त्याचबरोबर कार्यक्रमाचे उद्घाटक आता ज्यांनी आपला म्हणजे नास्तिक आस्तिक या संदर्भात जे काय चांगला आपल्या सगळ्यांच्याच मौलिक ज्ञानामध्ये भर पडली ते मिलिंद सावंत सर. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत भागवत सर. सन्मान्य उपस्थितांमध्ये निर्मिती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष, दिग्दर्शक, साहित्यिक, लेखक, कवी अशा अनेक बिरुदावली ज्यांच्या कार्यासमोर फिक्या पडतात ते अनिल ममाणे सर, की ज्यांचा आजच्या या कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सचिन खराडे सर, ज्यांनी ही मुहूर्तमेढ रोवली कवी संमेलनाची, ते आदरणीय संघर्षण जगतकर सर. त्यासोबत माझे उपस्थित सर्व गुणवंत सहकारी बंधू भगिनी, सभागृहामध्ये उपस्थित यावर्षी ज्यांना पुरस्कार देणार ते सर्व पुरस्कार्थी, आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सन्मान्य कवी महोदय महोदया, त्याचबरोबर पत्रकार, छायाचित्रकार आणि ज्यांना या क्षेत्रामध्ये अतिशय चांगली आवड आहे, रुची आहे असे उपस्थित सर्वच मान्यवर. प्रथमतः या कवी संमेलनाचा आयोजक या नात्यानं प्रथमतः मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय सतेज पाटील साहेबांचं कार्य हे हिमालयासारखं उत्तुंग आहे हे आपण जाणतोच. अगदी सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, कला क्रीडा असेल, अशा सगळ्या क्षेत्रात म्हणजे संघटित कामगार असतील, असंघटित कामगार असतील, यांच्या हिताच्या दृष्टीनं त्याचबरोबर त्यांचे प्रश्न अगदी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये अभ्यासू पद्धतीनं, आक्रमक पद्धतीनं मांडून त्याची दखल शासनाला घ्यायला लावणारे या आदरणीय बंटी पाटील साहेब. म्हणजे असं म्हटलं जातं की कबूतरला गरुडाचे पंख लावता येतील, पण गगनभराचे वेळ हे रक्ताचं असावं लागतं. आणि तीच पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादांच्याकडून प्रेरणा घेऊन आदरणीय बंटी साहेबांनी आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे. त्यांच्याच पायावर पाय ठेवून आदरणीय ऋतुदादा सुद्धा कार्यरत आहेत. तर अशा प्रगल्भ विचारधारेचा अनुसरून या नेत्यांचा एक चांगल्या पद्धतीनं जल्लोषात वाढदिवस साजरा व्हावा या उद्देशाने आम्ही प्रत्येक वर्षी या कवी संमेलनाचं आयोजन करतोय. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा साहेबांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करून होत आहे. मगाशीच मामाने साहेबांनी जसं सांगितलं, जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे कवींच्या कुठल्याही त्यांच्या कल्पनाशक्तीला हे विश्व ते कधी गुरफटतात, गुंफतात काव्यामध्ये, ते समजून येत नाही. आणि अशाच पद्धतीनं आज या काव्याच्या माध्यमातून हा जो माहोल आहे हा माहोल सतेजमय करावा, आपल्या प्रगल्भ विचारधारा सर्वांनी तर मांडाव्यात. कारण आज आपण देशामध्ये बघतो की वैचारिक मत मांडणं हा सुद्धा एक गुन्हा ठरत आहे. वैचारिक मत मांडणं हा वेगळ्या प्रकारचा कुणाचा तरी अजेंडा ठरलेला आहे की त्या लोकांच्यावर काहीतरी दबावशाही, दडपशाही, त्या अनुषंगाने काहीतरी कारवाई करायची. मी साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता, एक निष्ठावान कार्यकर्ता या नात्यानं काम करत गेल्यानंतर मला सुद्धा अनेक अडचणी या राज्य सरकार असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून आल्या. पण त्याच वेळी मी साहेबांच्या कानावर हे विषय घातले, त्यातून सही सलामत अगदी ज्यांनी काही आगाऊपणा केले त्यांना ते परिणाम त्याचे भोगायला भाग पडलं. तर अशा पद्धतीनं एका म्हणजे आपल्या कार्यकर्ते सुद्धा अगदी तर थोडापूर्ण काळजी घेणारे हे आदरणीय बंटी पाटील साहेब, आणि त्या अनुषंगानेच आम्ही हे काव्य संमेलन साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सातत्यानं आयोजित करत असतो की त्यांच्याप्रती या कवी संमेलनातून व्यक्त होणाऱ्या आमच्या ज्या भावना असतील, म्हणजे मामाने सर असेल, मी असेल, माझे सहकारी असतील, या आमच्या अंतःकरणातील प्रेमाच्या भावना आहेत त्या नक्कीच आदरणीय दादांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेल्या आहेत. का आम्ही ज्या वेळी दादांच्या वतीनं असेल, डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं असेल, बंटी साहेबांच्या वतीनं असेल, त्यावेळी अविरतपणे अगदी एक निष्ठेनं काम प्रामाणिकपणे करत आहोत. माझे सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा मला नितांत अभिमान आणि गर्व देखील आहे. थोड्याच वेळामध्ये आम्ही त्यांचा सत्कार सुद्धा करणार आहोत. तर दादांना मी या अनुषंगाने विनंती करतो की या अनुषंगानं असे कार्यक्रम, या साहित्यिकांचे कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात असतील, राज्यात असतील, सातत्यानं होणं गरजेचं आहे. ज्या योगे या कोल्हापूरची, शाहूंच्या नगरीची अस्मिता जोपासली जाईल, त्याचबरोबर राज्याचा जो सांस्कृतिक वारसा आहे तो सुद्धा पुढे गेला जाईल. एकूणच जगाच्या पातळीवर भारत देशाचं नाव लौकिक होईल आणि या अनुषंगानं असे कार्यक्रम सातत्यानं होणं गरजेचं आहे. मी उपस्थित सर्वच
कवी महोदयांना विनंती करतो की गेल्या वर्षीचा जो काव्य संग्रह आता आपण प्रकाशित केलेला आहे, या वर्षी सुद्धा तशाच पद्धतीनं चालू जे काय सगळे उपस्थित कवी असतील, जे सन्मान्य कवी महोदय असतील, त्यांचा कवी संग्रह आपण ISBN क्रमांक असल्या पुस्तकामध्ये प्रकाशित करणार आहोत. सर्वांनाच विनंती असेल की दादांच्या हस्ते आता आपण प्रमाणपत्र घेतलं, पुस्तक घेतलं म्हणजे आम्ही नाही सादरीकरण केलं चालेल, तर असं कोणीही करू नका. कारण YouTubeवरती सुद्धा आम्ही याचं सादरीकरण करणार आहोत, जेणेकरून तुमचं नाव लौकिक या कोल्हापूरच्या सतेज काव्य मंचच्या माध्यमातून राज्यभर, देशभर आणि आता इतकंच नाही, गोव्यामधून सुद्धा काही आपले कवी मान्यवर इथं आलेले आहेत. संपूर्ण सकाळपासून तुम्ही सगळ्या जिल्ह्याची नावं ऐकलं, म्हणजे कुठला एक जिल्हा मागं राहिला असं नाही आहे. आम्ही स्थानिक कोल्हापूरच्या सगळ्या म्हणजे कवी वर्य आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही शेवटच्या सत्रामध्ये थांबा. आपण आपल्या साहेबांचं कार्य, आपल्या साहेबांचा हेतू, आपल्या साहेबांची प्रचार प्रसिद्धी करण्याची पद्धत आहे, जे साहेबांचं नेटवर्क आहे, जे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती साहेबांचा जो एक वेगळ्या पद्धतीची छाप आहे, ती छाप तशीच ठेवायच्या उद्देशानं कोल्हापूरचे सन्मान्य कवी आहेत, आम्ही थोडं त्यांना विनंती केली आहे की तुम्ही शेवटच्या सत्रामध्ये थांबा. त्या अनुषंगानं सुरुवातीला इथं जे काही नावं लिहिली ते बऱ्यापैकी कोल्हापूरची सुरुवातीचे आहेत, पण आम्ही आज हे केलं की रात्रभर जे प्रवास करून आलेले आहेत, तर त्यांना फर्स्ट रेफरन्स मिळाला. आल्याला सांगितलं की आम्ही अशा पद्धतीने नोंदणी केलेली आहे. किमान 150पेक्षा जास्त कवींचा सादरीकरण होणार आहे. या हॉलची जरी वेळ संपलेली असली तर आम्ही पलीकडचा हॉल सुद्धा बुक केलेला आहे. तशी वेळ पडली तर आपण तिकडे सुद्धा ते सादरीकरण करणार आहोत. म्हणजे प्रत्येकाला सादरीकरणाची संधी दिली जाईल. फक्त मला सन्मानचिन्ह मिळाले, प्रमाणपत्र मिळालं, कुणी उठून जाऊ नये. त्याचबरोबर गेल्या वर्षीचा जो कविता संग्रह आहे, म्हणजे मी दादांना फोनवरती सुद्धा बोललो, तुमच्या साक्षीने सुद्धा बोलतो, आम्ही कुठल्याही कवीकडनं कोणाचा फोन आला काही सहकार्य आम्ही कोणाकडे दादा 1 रुपये सुद्धा घेतलेला नाही. तर त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय की हा खर्च तुम्ही बघताय, हजारोच्या पटीमध्ये ही पुस्तकं वर छापावी लागतात. ज्यांना या साहित्य म्हणजे तुम्ही एवढं तुमचं साहित्य प्रेम आहे म्हणून तुम्ही इथं आलात, 50% किमतीमध्ये बाहेर पुस्तक जर ठेवलेले आहेत, तुम्ही सुद्धा त्यातलं एक पुस्तक घ्यावं आणि ते आपल्या संग्रही ठेवावं. त्यामध्ये गेल्या वर्षी ज्यांचे सहभाग होता त्यामध्ये तुमचंही नाव समावेश असेल आणि ते तुम्ही घ्याल असं मी प्रामाणिकपणे तुम्हाला विनंती करतोय आणि घ्यावी अशी आग्रह विनंती सुद्धा करतोय. त्याचबरोबर मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो की साहेबांनी जिल्हा पातळीवरती असेल, राज्य पातळीवर असेल, देश पातळीवर असेल, माझ्या नावा म्हणजे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते या कोल्हापूरच्या भूमीतले असंख्य कार्यकर्ते नाव रूपाला आणलेले आहेत आणि त्यांच्याच प्रती निष्ठा जोपासत, कृतज्ञता जोपासत मी असेल, माझे सहकार्य अगदी तळमळीनं आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. यापुढे कार्यकर्ते राहणार. त्या अनुषंगानं साहेबांना आई अंबाबाईच्या चरणी, दक्खनदादा ज्योतिबाई चरणी प्रार्थना करतो, त्यांना उदंड आयुष्य मिळू दे, त्यांना सुख समृद्धी ऐश्वर्य त्यांच्या नशिबात आहेच, पण या राज्यातील आणि देशातील जी महत्वाची पदं आहेत ती सुद्धा आपल्या सर्वांच्या साक्षीने मिळू देत अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. तुम्ही सर्वजण इथे वेळात लोकांना उपस्थित राहिलात. आदरणीय दादा सुद्धा आलेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आदरणीय बंटी पाटील साहेब सुद्धा येत आहेत. त्यामुळं दादांच्या उपस्थितीमध्ये आपला हा कार्यक्रम पार पडला आणि आपण जाऊ असं करू नका. बंटी साहेब सुद्धा 100% येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा आपण फोटो सेशन वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. या ज्या काय प्रसिद्धीचा विषय असेल, मी स्वतः लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा महाराष्ट्राचा एक संघटक प्रमुख म्हणून आहे. आमच्यातले अनेक मान्यवर इथं आहेत, ममाने सर आहेत. अगदी 36 जिल्ह्यामध्ये या बातम्या लागणार आहेत याची मी ग्वाही देतो आणि सर्वांनाच विनंती करतो की तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत कार्यक्रमाच्या बंटीसाहेबीपर्यंत सगळ्यांनी उपस्थिती दर्शवावी. पुन्हा एक वेळ आदरणीय दादांचं सन्मान्य व्यासपीठाचं तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.